नमस्कार मैत्रिणींनो, आज संध्याकाळच्या जेवणासाठी आपण करणार आहोत झटपट असा होणारा बेसनचा पोळा, जो की तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला जेवणासाठी सुद्धा संध्याकाळच्या जर कमी जेवण घ्यायचं असेल तर तो खूपच हेल्दी असतो. चला तर मग आपण रेसिपीकडे आता वळूया. तर सर्वात प्रथम मी इथे हा जो सम्राटचा आटा म्हणजे जे बेसन असतं ज्याला आपण म्हणतो, तर ते मी इथं घेतलेलं आहे थोडंसं. आणि हे बघा, बेसन घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी जे वापरते घरी बेसन पोळा करताना, तर ते आपण साहित्य बघूया. तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे जिरे, तुम्हाला तुमची ह्याने चव छान येते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी. कोथिंबीर जरी तुम्ही म्हणजे असेल तर टाका, नसली तर नाही टाकली तरी काही हरकत नाही आहे, परंतु चांगली चव येते. आता इथे मी हिरवी मिरची वापरणार नाही आहे, तर मी आपलं जे एव्हरेस्टचं तिखा लाल असतं तर ते वापरणार आहे. ते थोडंसं चवीपुरतं, म्हणजे कलर पण चांगला येतो आणि हे करू शकता. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे स्किप करून हिरवी मिरची बारीक कट करून ती यूज करू शकता. आता इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता त्यानंतर जे आपण घेतो आहोत ते म्हणजे एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा तांदळाचं पीठ. अजून थोडंसं आपण तांदळाचं पीठ वापरूया. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित, कारण चपाती बरोबर वगैरे खायला हा बेसनचा पोळा लगेच होऊ शकतो. त्याच्यामुळे आज मी नेमका संध्याकाळचा व्हिडिओ करायला घेतला. म्हटलं चला एकदा दाखवूया सगळ्या ताईंना की आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण कन्सिस्टन्सी बघूया कशी होते ती, आणि मग आपल्याला कितपत पाणी अजून लागेल याचा आपल्याला अंदाज येतो आणि त्याप्रमाणे आपण पाणी कमी जास्त करू शकतो. आता ह्या व्यतिरिक्त जर बेसनचा पोळा करण्याची आणखीन कोणाकडे जर काही पद्धत असेल तर ती प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की बाबा हो, आम्ही बेसनच्या पोळ्यामध्ये सुद्धा हे टाकतो. तर मी आता जसं तुम्हाला सांगितलं की साध्या सिंपलमध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत, आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ, थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट. आता आपल्याला अजून थोडंसं हे पातळ करावं लागणार आहे, कारण थोडंसं घट्ट झालं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे करू शकता. तर आपण आता मला वाटतं पाणी हे इनफ होणार आहे आपल्याला. ओके, हे बरोबर आहे. अजून जरी तुम्हाला वाटलं तरी थोडंसं थिकनेस किती आहे पिठाचा तो बघून पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता. इथे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून मग पोळा पण छान येतो. ओके, आता अशा तऱ्हेने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊया. तर यानंतर आपण गॅस पेटवून घेतलेला आहे आणि जो रेग्युलरचा जो आपला चपातीचा तवा असतो तो तुम्ही त्याच्यावरती ठेवायचा आहे. आता तवा थोडासा गरम होऊ दे आणि मग त्यानंतर पण तोपर्यंत पीठ पण थोडंसं रेस्ट होतं आणि लगेचच करायला घ्यायचं नाही, पण थोडा वेळ जरासं रेस्ट व्हायला द्यायचं. तोपर्यंत आपला तवा पण गरम होतो. आपला तवा गरम झालेला आहे आणि आपल्याला थोडंसं तेल पहिल्यांदा तव्याला लावून घ्यायचं. ओके, फार पण घ्यायचं नाही. आणि आपण आता काय करूया, गॅस कमी करून घेऊया. आणि आता जे आपल्याकडे जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे, तर जितकं पाहिजे तुम्हाला, ज्या प्रकारे तो पोळा हवा आहे तुम्हाला, तर तो त्या प्रकारे तुम्ही. आणि आता खरी गंमत आहे मैत्रिणींनो, हे बघा, मस्तपैकी असा स्प्रेड करून घ्या
आणि आता थोडासा गॅस मोठा करा आणि जे आपलं उलथणं आहे त्या उलथणीनं थोडंसं कढईला तेल सोडा. अजून तो निघालाय का बघूया. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जर पोळा व्यवस्थित तयार झाला असेल ना तर त्याच्या कडा आपोआप तुम्ही बघाल ना तर ह्या अशा व्यवस्थित निघून उचलल्या जातात. आणि मग आता आपण काय करायचं, असा हा बघा छानपैकी अजून थोडंसं कढईला तेल सोडायचं आणि हा बघा छानपैकी आपला पोळा. आता दुसरी बाजू आपण उलटायला टाकलेली आहे, पण एका बाजूने बघा किती सुंदर असा कलर आणि ही जाळी महत्त्वाची आहे. आता आपण दुसरी बाजू पण उलटून बघूया. नाही, अजून थोडंसं भाजण्याची गरज आहे. आता बघूया आपण दुसरी बाजू. ही बघा छान अशी ही दुसरी बाजू पण आपली भाजून झालेली आहे आणि मस्त असा छोटा तुम्ही बघाल तर कुरकुरीत असा झालेला आहे. चला आता तर आपण जेवणाच्या ताटामध्ये काढून घेऊया. आता हा पोळा तुम्ही खरं तर चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असाच तुम्ही खाऊ शकता. हे बघा चला तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि हां सबस्क्राईब मात्र नक्की करा. हां, धन्यवाद.